गुड आफ्टरनून गाइज, वेलकम बॅक टू अ चॅनल. सो आता वाजलेत दुपारचे परफेक्ट 3 वाजलेत आणि आता दुपारी व्हिडिओ स्टार्ट करायचं रिझन हे आहे की जे आपलं प्रोडक्ट येणार होता ना आपल्याकडे, जे डिलिव्हर होणार होतं ते थोडं लेट डिलिव्हर झालं, म्हणून दुपार झाली आहे. व्हिडिओ बनवला. अनबॉक्सिंग मी केलेली आहे कारण की कुठलाही प्रोडक्ट आल्यानंतर आपल्याला पहिलं अनबॉक्सिंग करून पहिलं स्वतः बघावं लागतं की काय त्यात फॉल्ट तर नाही, काय डिफेक्ट तर नाही आहे. सो मी ते बघितलं ओपन करून. प्रोडक्ट काय आहे तर आता आपण मागवलेत आपल्या बाईकसाठी, आपल्या KTM ॲडव्हेंचर 390Xसाठी क्रॅश गार्ड बॅग मागवल्यात. त्या 16 लिटर्सच्या आहेत, 2 आहेत. 8 लिटर्स पर बॅगची कॅपॅसिटी आहे. तर कुठल्या ब्रँडची आहे तर वायटेरा ब्रँडची आहे. ऑनलाईन मागवले. कॉस्ट काय आहे ते मी तुम्हाला ॲट दी एंड ऑफ द व्हिडिओ सांगेन. आताच सांगितले तर तुम्ही लगेच पळ काढाल, लगेच स्किप करत बघाल. स्किप करू नका, पूर्ण बघा. पूर्ण क्वालिटी दाखवणार आहे कशी आहे काय आहे. आता जे मला चांगलं वाटतं ना ते मी तुम्हाला सजेस्ट करतो. हे काही कुठलं प्रमोशनल वगैरे व्हिडिओ नाही आहे. मला जे चांगलं वाटतं आणि मी कुठल्या प्राईजला घेतो आहे ते मी सांगतोच. मला काही ते ब्रँडची काय एवढं मी हे नाही करत. हां, ब्रँड आले कोलॅबला तर चांगली गोष्ट आहे, पण सध्या तरी नाही आहेत. सो प्रोडक्ट तुम्हाला समजलं आहे काय आहे. क्रॅश गार्ड बॅग आहेत आणि ते मी ऑनलाईन मागवलेले आहेत. तुम्हाला मी आधी प्रोडक्ट दाखवतो, त्याच्यासोबत काय काय आलं, किती वर्षाची वॉरंटी आहे, काय आहे ते सगळं दाखवतो. त्यानंतर तुम्हाला प्राईस दाखवेन. चला पहिला प्रोडक्ट बघूया. सो जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी ओपन केलेलं आहे. बघा, हे ओपन केलं आहे. तर कुठून आलं आहे तर कुठून मागवलं तर मी ॲमेझॉनवरनं मागवलं आहे. काय आहे तर हे 2 प्रोडक्ट आहेत. बाहेर काढूया. ह्यांना पण ओपन करून ठेवलेलं आहे मी ऑलरेडी. बघा, ही एक बॅग आहे आणि ही एक बॅग आहे. तर ही आहे वायटेराची. वायटेराचं तुम्हाला माहितीच असेल, हा ब्रँड सगळं म्हणजे टेल बॅग वगैरे, रायडिंग जॅकेट्स, परत हेल्मेट, गिअर्स, सगळं वायटेरा ब्रँडचं येतं. आता आपण बघूया ह्याची क्वालिटी पण मी बघितलं आहे. हे थोडं काय आता बघा, ते पिशवीमध्ये आलं ना, ॲमेझॉनवरनं आलं आहे. तर हे थोडंसं असं असतं. हे थोडं बघा, हे कसं आहे, ह्याचा आकार थोडा वेगळा आहे आणि हे थोडं पिचकलं आहे. तर ते होईल अकॉर्डिंग टू टाईममध्ये. आपण काही सामान टाकू तर ते बाहेर येईल, त्याचं काही नाही. हे रिफ्लेक्टर्स आहेत. ओके, साधा मटेरियल नाही. आणि हा कडक मटेरियल आहे, असा नाही की नरम मटेरियल आहे. हा कडकवाला फॅब्रिक आहे. जो आता ह्याच्यावरती स्पेसिफिकेशन पण असेल, आय थिंक असायला पाहिजे. हे बघा, हे वॉरंटी कार्ड आहे. हे सगळं त्यांची इन्फॉर्मेशन आहे की कसं आहे काय आहे. ह्याच्यावरती नाही इन्फॉर्मेशन दिली आहे, बट मी ॲमेझॉनवरती वाचली होती. तर हां, हे हार्ड फॅब्रिक आहे. आणि हे बघा, एक ही आहे, काय बोलतात, एक इकडनं आपण टाय करू शकतो आपल्या क्रॅश गार्डला. हे टाय बेल्ट आहेत जे आपण क्रॅश गार्डला लावणार. इकडे वरती पण आहे. हा आतमध्ये येतो, म्हणजे हा इथं लागलेला येत नाही. हा मी लावला आहे तुम्हाला कळण्यासाठी. आणि हा एक स्ट्रॅप येतो जो क्रॅश गार्डला लागेल. असे 4 स्ट्रॅप क्रॅश गार्डला लागतील आणि आपली बॅग क्रॅश गार्डला फिक्स होऊन जाईल. आतमधला स्पेस दाखवतो तुम्हाला मी. तर आतमध्ये पण एवढा स्पेस आहे. 8 लिटर्सचा स्पेस आहे. 16 लिटर्सचे 2 बॅग आहेत. 8 लिटर्स आहेत का नाही मला डाऊट आहे. बट हां, 8 लिटर्स असं बघायला गेलं तर मोठा आहे. जर असं आतमध्ये आपण हाईटला छोटा आहे, पण आतमध्ये जागा खूप आहे. आणि इथं मॅश पण दिलं, मॅशवाली चेन पण आहे इकडे. हे बघा, मॅश आहे. आणि इकडं पण एक पॉकेट आहे ज्याच्यामध्ये आपला केबल वगैरे, आपण चार्जिंग केबल्स वगैरे ठेवू शकतो. तर क्वालिटी तर चांगली आहे. थोडी इकडनं पिचकली आहे, बट इट्स ओके. ऑनलाईनचं असं ट्रान्सपोर्टमध्ये. त्यात जर ॲमेझॉन असेल तर हे पण तुम्हाला दाखवून देतो. बघा, एक स्ट्रॅप, दुसरा स्ट्रॅप, तिसरा स्ट्रॅप आणि चौथा स्ट्रॅप. सगळे हे वेल्क्रो आहेत. ठीक आहे, वेल्क्रोचे स्ट्रॅप्स आहेत. आणि इझी टू रिमूव्ह, इझी टू इन्स्टॉल अशा बॅग्स आहेत. मी तुम्हाला इन्स्टॉलेशन पण दाखवेन खाली जाऊन. हे बघा, ह्याच्या आतमधली पण सेम स्पेस आहे. हे बघा, सेम. बघा, मी तुम्हाला बोललो ना एक्स्ट्रा स्ट्रॅप येतात. हे 4 एक्स्ट्रा स्ट्रॅप आहेत, वेल्क्रोवालेच आहेत. जे आता मी 2 इथं लावलेत आणि 2 हे एक्स्ट्रावाले आहेत. ठीक आहे, हे 2 एक्स्ट्रा आहेत. आणि इथं पण मेशचं काम आहे आणि चेन आहे. सेम, दोन्ही बॅग सेम, कॅपॅसिटी पण सेम. इझिली ह्याच्यामध्ये आपण आपले चार्जिंग केबल्स, टूल्स, फोन वगैरे. आणि मला नाही वाटत ॲक्सिडेंट झाला, जर बाय चान्स क्रॅश होतोय तर ह्या बॅग खूप इम्पॅक्ट घेऊ शकतात, खूप इम्पॅक्ट. कारण की थिकनेस पण चांगला आहे. ठीक आहे, असं नाही की किरकोळ बॅग्स आहेत, खूप चांगल्या बॅग्स आहेत. थिकनेस खूप चांगला आहे आणि हे क्रॅशच्या टाईमला चांगल्यापैकी इम्पॅक्ट घेतील असं म्हणजे होऊ नये. पण मी एक सांगतोय तुम्हाला, प्लस मायनस सगळं सांगतोय. थोडंसं
मला ते एकदम पण खूप मोठेवाले पण होते बॅग्स या सेम प्राईस रेंजला, पण मला ते मोठेवाले नको. आणि हे आपल्या बाईकचे म्हणजे आपल्या बाईकसाठीच बनलेले आहेत. KTM ॲडव्हेंचर 390X 2025वाली आणि एन्ड्युरो आले आहे ना आता नवीन, तिच्यासाठी हे बॅग्स आहेत. बाकी हे लागायला तर सगळ्या गाड्यांना लागून जातील, बट स्पेसिफिकली त्यांच्या हिशोबाने हे डिझाईन केलेलं आहे. सो कशा वाटतं त्या बॅग्स आत्ता अशा बघायला ते मला कमेंट करून सांगा. मला तरी आवडल्यात थोडंसं. हे बघा इथे स्पेस आहे, हे जेव्हा आपण सामान टाकणार ना हे इन्क्रीज होणार. ठीक आहे, बघू ह्यात काही ना काही सामान ठेवतच जाऊ आपण, म्हणजे जसं की चेन स्प्रे झाला, छोटं मोठं काही ना काही सामान ठेवत जाऊ याच्यामध्ये. तर बॅग्स कसे वाटले नक्की सांगा. आता जाऊया खाली, गाडी काढूया, गाडीमध्ये इन्स्टॉल करूया बॅग्स. तर एक साईडला इन्स्टॉल करून झाले आपले. ॲक्च्युली ही बॅग आहे ह्या गाडीची. ठीक आहे, आपण वरती लावतो आहे कारण की लुक चांगला होतं आहे. तर बघा गाडी मस्त वाटते. एक छोटा पॉकेट इझिली आपण काही आत ठेवू शकतो. ह्या साईडला ओपन होईल आणि आतमध्ये खूप सारा स्पेस. नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी वाटते. एक बाजूची लावून झाली, दुसऱ्या साईडची पण लावूया आपण. तर दोन्ही साईडच्या बॅग आपल्या इन्स्टॉल करून झालेल्या आहेत. ही बघा या साईडची लेफ्ट हँड साईडची आणि ही राईट हँड साईडची, म्हणजे गाडीची लेफ्ट आणि ती गाडीची राईट. सिनेमॅटिक शॉट चेक करा तुम्ही कशा वाटतात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्राईज याची आहे मला 2000 रुपीजला पडली. ॲमेझॉनवरती सिम्पली तुम्ही क्रॅश गार्ड बॅग सर्च कराल ना तर तुम्हाला इझिली या बॅग्स, खूप प्रकारच्या बॅग्स आहेत, मोठेवाले पण आहेत, पण मला मोठ्यावाल्यांमध्ये इंटरेस्ट नव्हता आणि एक ब्रँडचं मला थोडंसं होतं कन्सर्न, तर मी वायटारा चूज केला आहे. बाकी अजून पण खूप आहे, रायनो वगैरे खूप सारे ब्रँड्स आहेत. ठीक आहे, तुम्ही आता सिनेमॅटिक थोडेसे चेक करा.